6 जून ती रात लक्ष्मण मंडले याच्या जीवनाची अखेरची रात ठरली आहे. सुरुवातीला लक्ष्मणचा अपघात की घात या संदर्भात कराड परिसरात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र कराडच्या चतुर पोलिसांनी 12 तासात या गुन्ह्याचा उलगडा केलाय. या संदर्भात लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा व तिचा भाऊ यांना सध्या ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ आली आहे. नमस्कार, मी असलम मुल्ला, आपण पाहताय कराड वार्ता. 6 जूनची ती रात 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारात लक्ष्मण मंडले हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून आपलं काम आटपून तो घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातलाय. पत्नी सुरेखा व लक्ष्मण यांच्यात किरकोळ कारणावरून वेळोवेळी वाद होते अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या वादानंतर पत्नी सुरेखा हिने तिचा सक्का भाऊ अर्थात मेहुणा याला सोबत घेऊन लक्ष्मण मंडलेचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. या प्लॅन नंतर सुरेखा हिचा सक्का भाऊ याने आणखीन दोघांना लक्ष्मण मंडले याला कायमचा संपवण्यासाठी सुपारी दिली होती. अखेर तो सुपारी दिलेल्याचा दिवस उजाडला. लक्ष्मणने आपली पत्नी सुरेखा हिला फोन केला की मी घरी येत आहे, मला तो घेण्यासाठी पहाटेच्या सुमारास कराडच्या कोल्हापूर नाका या ठिकाणी येऊन थांब. ही माहिती मिळाल्यानंतर प्लॅन केलेल्या सुरेखाने तिचा भाऊ तसेच सुपारी दिलेल्या दोघांना या संदर्भात माहिती दिली. ठरल्याप्रमाणे हे चौघे कराडच्या कोल्हापूर नाका या ठिकाणी येऊन थांबले. त्यानंतर लक्ष्मण मंडले हा 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास कराड येथील सुपर मार्केट परिसरात भोजदेश हॉल समोरचा जो रस्ता या परिसरात आल्यानंतर आल्टो गाडीने पाठीमागून येऊन जोराची लक्ष्मण मंडले यांना धडक दिली आहे. लगातार 2 ते 3 वेळा धडक दिल्याचं CCTV फुटेज सध्या पोलिसांच्या हाती लागले. सुरुवातीला हा घात आहे का अपघात आहे या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. घटनास्थळी लक्ष्मण यांची पत्नी सुरेखा हिला विचारण्यात आले. तिच्याकडून माहिती घेत असताना पोलिसांना काही संशय आल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे जी आहेत ती वेगाने फिरू लागली. त्यानंतर पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर माहिती समोर आली आहे की लक्ष्मण व तिची पत्नी सुरेखा यांच्या दोघांच्या मध्ये कौटुंबिक वाद होते. हे वाद अखेर एवढ्या टोकाला घेतले की सुरेखाने लक्ष्मणला कायमचा संपवण्याचा विडा उचलला. त्यानंतर ही गोष्ट सख्या भावाला सांगण्यात आली. सख्या भावाने दोघांना सुपारी दिली आणि लक्ष्मण मंडले याला आल्टो गाडीने धडक मारून कायमचं संपवण्यात आले. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी लक्ष्मण मंडले हिची पत्नी सुरेखा व तिचा भाऊ अर्थात मेहुणा या दोघांना सध्या ताब्यात घेतलंय. घटनास्थळावरून दोघे जे फरार झालेत त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. लवकरच आणखीन काही धागेदोरे लागतात का या दृष्टीने सध्या कराड शहर पोलीस तपास करत आहे. मात्र लक्ष्मण मंडले हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी जलसंधारण विभागात एक अभियंता म्हणून चांगला काम होता. त्यांचं कराड परिसरात देखील चांगलं नाव होतं आणि एका ग्रामीण भागात जन्मलेला हा अभियंत्याचा अशा प्रकारे शेवट झालाय. गाव त्यांचं मनव आहे. त्यांच्या या जाण्यानं सध्या कराडसह मनव परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. पत्नीने जे टोकाचं पाऊल उचललेलं आहे किंवा सुपारी दिलेलं आहे याचे आणखीन काही धागेदोरे पोलिसांना मिळणार आहे. आणखीन दोघांना ताब्यात घेतल्यानंतर नेमका यात किती जणांचा सहभाग होता, कधीपासून प्लॅन होता, ही सुद्धा माहिती आपल्या समोर येणार आहे. मात्र लक्ष्मण मंडले याच्या सध्या या मृत्यूनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला घात की अपघात हे चित्र रंगवण्यात आलं होतं. मात्र कराडच्या चतुर पोलिसांनी 12 तासात या गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि हा गुन्हा सध्या जनतेसमोर आणलेला आहे. पत्नी आणि तिचा सक्का भाऊ या दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे.